नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहेच की आपण वनरक्षकावर खूप काही मोठी सिरीज तयार केली होती आणि सगळे विद्यार्थ्यांचे डाऊट्स त्यांचे शेवटपर्यंत आपण विद्यार्थ्यांना सपोर्ट केला होता, जेवढं आपल्याने झालं होतं तेवढं. ओके, ज्यावेळेस मी आता कालच ज्यावेळेस बघत होतो आणि त्यावेळेस कमेंट्समध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर कमेंट्स आले होते की वनरक्षकाची भरती परत येईल का, कधी येईल, किती जागा असणार आहे आणि ह्याच वर्षी येईल का पुढच्या वर्षी येईल. तर म्हटलं चला विद्यार्थ्यांच्या मनामधले जे काही थोड्या शंका आहेत, कारण की जे विद्यार्थी अजून वयामध्ये बसत आहे, बहुतेक विद्यार्थ्यांचं असं आहे की त्यांचं आता वय निघून जाणार आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, म्हटलं चला मग या विद्यार्थ्यांपर्यंत पोचू आपण, कारण की आपलीच फॅमिली आपल्याच विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांच्या मनातले डाऊट्स क्लिअर करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. तर मग जे काही आता वनरक्षकाची जी भरती आहे ती आत्ताच कंप्लीट झाली मित्रांनो. जवळपास 3-4 महिने झाले असतील जास्तीत जास्त, की जे विद्यार्थ्यांना त्यांनी ट्रेनिंगसाठी बोलवलं. ओके, म्हणजे ती कंप्लीट झालेली भरती आहे. ओके, त्याच्यानंतर आता ज्या काही जागा आता दिसत आहे, ज्या पद्धतीने पेंडिंग जागा आहेत, जवळपास 1700 एवढ्या जागा पेंडिंग आहेत की ज्या भरायला पाहिजेत. मग ज्यावेळेस या वनरक्षक भरतीचा विषय हा वनमंत्र्यांकडे पोहोचला, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी निवेदन दिले, काही विद्यार्थ्यांचे मेल गेले असेल, काही गेले असेल, त्यावेळेस त्यांच्याकडून असे सांगण्यात आलं आहे की जी भरती आहे ती आत्ताच रिसेंटली झाली आहे आणि कमीत कमी भरती जर घ्यायची असेल तर काहीतरी जागा पाहिजेत, ज्या की आता 1600 समथिंग जागा आहेत, म्हणजे 1700 जागा आहेत, त्या जागा दाखवते. बट तेवढ्या जागा न भरता त्याच्यापेक्षा जास्त जागा भरायच्या आहेत, त्यासाठी काहीतरी कालावधी पाहिजे, काहीतरी वेळ द्या. जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा वेळ द्या किंवा 2 वर्षाचा वेळ द्या प्रत्येक भरती कंडक्ट करायला. कारण की एक भरती ही नुसती 1 महिन्यामध्ये कंप्लीट नाही होत. आपल्याला पण माहिती आहे एवढी लांबणीवर गेली होती आपली भरती, जवळपास 1 ते 1.25 वर्ष ही भरती चालली आणि त्याच्यानंतर ती कंप्लीट कुठंतरी झाली. त्याच्यात पण तो पेसाचा जो रिझल्ट होता, पेसाचा विषय होता, तो चिघडला असो. म्हणजे एक भरतीसाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी जातो, कारण की पेपर आहे, फॉर्म आहे, त्यांचं कट ऑफ आहे, त्यांचं मेडिकल आहे, त्यांचं फिजिकल आहे, त्यांची रनिंग आहे, ही सगळी प्रोसेस करायला खूप काही वेळ जातो. आणि मग जर एवढाच वेळ प्रत्येक वर्षी गेला तर मग ते शासनाला कुठंतरी त्रास होतो ह्या भरती कंडक्ट करण्यासाठी. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांचे पैसे जातात असंही त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे कैवारी देखील ते ठरले आहेत एका पद्धतीने असं विधान करून. सो जर आपण बघायला गेलं तर मागच्या जवळपास 19मध्ये भरती झाली होती, 19 नंतर आता भरती आली होती 23मध्ये. ओके, सो म्हणजे 3-4 वर्षाचा गॅप हा घेतलेला होता. जर आता पुढची भरती जरी यायचं म्हटलं तरी आपल्याला 1 वर्ष कमीत कमी द्यावं लागणार आहे मित्रांनो. म्हणजे आता हे विधानसभेचं जे इलेक्शन आहे, हे इलेक्शन तर संपेलच. नवीन जे काही सरकार येईल त्यातल्या त्यात एक विषय असा आहे की जे काही आता ही भरती IBPS TCS मार्फत घेण्यात येतात, त्यांचेही करार संपण्यात येत आहे. मग आता याच्यापुढे काही वेगळी कंपनी येईल का, TCS सोडून IBPS सोडून काहीतरी वेगळी कंपनी येईल का MPSCs या सगळ्या परीक्षा कंडक्ट करणार आहे का, जिल्हा स्तरावर या सगळ्या परीक्षा डायरेक्टली जिल्ह्याला हँडओव्हर करण्यात येतील, विभागाला हँडओव्हर करण्यात येतील आणि तेच कंडक्ट करतील. हे सगळे काही विषय, हे नवीन विषय तयार होणार आहे मित्रांनो. अभ्यासक्रम वगैरे तोच असणार आहे, क्रायटेरिया तोच असणार आहे, फक्त या सगळ्या गोष्टी नवीन येणार आहे. आणि ह्या गोष्टी नवीन येण्यासाठी याला कालावधी जाणार आहे, याला थोडासा वेळ जाणार आहे. बट जे विद्यार्थी आता पोलीस भरतीसाठी क्वालिफाय नाही होत, म्हणजे त्यांच्या उंचीचा प्रॉब्लेम येतो, ते विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची भरती असते, म्हणजेच वनरक्षकाची. मग आता जे काही पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी क्वालिफाय होणार नाही किंवा जे विद्यार्थी यांचे हाईटच बसत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही चांगली भरती. आणि म्हणूनच ते विद्यार्थी आपले वेट करत आहे. विद्यार्थ्यांसाठी एकच सांगणं आहे की जे काही फॉर्म निघत आहे, जे काही एक्झाम आपण जो काही ज्या पद्धतीने अभ्यास करत आहे, तो अभ्यास कंटिन्यू सुरूच ठेवा. त्याच्यामध्ये कुठेही खंड पडू देऊ नका, जेणेकरून तुमचं जर कुठे चांगल्या ठिकाणी सिलेक्शन झालं. की आता तर भरपूर ॲडव्हर्टाईज पण निघाल्या, जसे की आता मागेच रेल्वेची पण ॲडव्हर्टाईज आली होती, त्याच्यामध्ये पण आपण बसू शकतो. नंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चांगल्या जागा निघाल्या आहेत, दिल्ली हायकोर्टाच्या जागा निघाल्या आहेत, खूप काही जागा ह्या निघत असतात. त्याच्यामध्ये फॉर्म भरा मित्रांनो आणि आपला अभ्यास तर चालू जे. बघा, एकासाठी कुठे डिपेंड राहू नका, एका गोष्टीवर कुठे डिपेंड राहू नका, पॉझिटिव्ह राहा, एका भरतीचाच विचार करू नका. खूप काही अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत, त्यांचा विचार करा आणि त्याच्यानुसार मित्रांनो पुढे जाऊन आपला सिलेक्शन करून घ्या मित्रांनो. निगेटिव्ह विचार करू नका. एन्झायटी कधीतरी येते आपल्या आयुष्यात, येते की निगेटिव्ह विचार येतात, काय करायचं, कुठे जायचं, कोणाशी बोलायचं,
काय कोणीच आपला नाही असं वाटायला लागतं एका क्षणाला. सो असं वाटायला लागलं त्यावेळेस चांगले चांगले विचार आणा, चांगले चांगले पॉझिटिव्ह थिंकिंग करा, कुठे फिरायला चालले जा, कुठे चांगले बुक्स वाचा, थोडासा आपला रेग्युलर अभ्यास सोडून दुसऱ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नोंदवा, जेणेकरून आपला दिवस आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी आणि आपल्याबरोबर जे घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित घडतील. मित्रांनो, शुभेच्छा तुमच्यासाठी. लवकरच ही भरती येवो आणि ज्या काही इतर भरती आहेत जसं की आता पोलीस भरती वगैरे, पोलीस भरती देखील ते म्हणत आहे की आम्ही डिसेंबरमध्ये करू. बघा, डिसेंबरमध्ये करू असंही त्यांचं म्हणणं आहे. मग ही जी डिसेंबरमध्ये येणारी पोलीस भरती, आता याच्यावर पण एक कॉन्ट्रडिक्शन आहे मित्रांनो. बघा, ते जे म्हणतात की आम्हाला एक भरती करायला जवळपास 2 वर्षाचा कालावधी लागतो. मग आता जी ही भरती चालू आहे, ओके, पोलीस भरती, त्याच्यानंतर परत डिसेंबरमध्ये तुम्ही भरती कशी घेऊ शकता? हा पण सगळा एक कॉन्ट्रडिक्शन आहे. म्हणजे पोलीस भरतीवर त्यांचा जो जास्त फोकस आहे आणि तो असायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप ज्वलंत विषय आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जी घटना झाली आहे बदलापूरमध्ये, खूप काही म्हणजे नॉट ओन्ली बदलापूर, खूप काही महाराष्ट्रामध्ये एवढ्या घटना घडायला लागल्या. आपल्या आया बहिणींना, आपल्या चिमुकल्या मुलींना सुरक्षा नाही आहे. त्यांना हे जे काही गावगुंड जे खुलास फिरत आहे त्यांच्यावर कुठला त्यांच्यावर कोणाचा वचक नाही, त्यांच्यावर कोणाचा ताबा नाही आणि कुठंतरी प्रशासन, पोलीस यंत्रणा कमी पडायला लागली. आता याच्यात पण मित्रांनो, मी जर थोडंसं आता डीपमध्ये गेलो ना, बघा, हे ज्या भरत्या होता हे ब्लॅकमध्ये बहुतेक जागा विकून टाकता. ओके, ब्लॅकमध्ये विकल्यानंतर तो जो मनुष्य आहे त्याने जे काही 15-20 लाख जी काही अमाऊंट भरली असेल, ओके, स्वतःला तिथे सिलेक्ट करण्यासाठी, ती काढण्यासाठी त्याला 2-3 वर्ष आरामात जाता. कारण की ते तो काढेलच आणि त्याने जर ते पैसे भरले तर तो काही एवढा इथिकली काम नाही करणार. मग तो कोणाला सूट देईल, जो काही छोटासा गुंड असेल त्याच्याकडूनच तो जो आपला अधिकारी असेल तो पैसे घेऊन टाकेल, जो काही शिपाई, पोलीस शिपाई वगैरे असेल तो पैसे घेऊन टाकेल. त्याच्यानंतर काय होणार आहे याच्यात काय होणार आहे, तो जो काही छोटा गुंड आहे बघा, जो म्हणजे खूप जर विचार केला, इथिकली जर विचार केला ना आपण, जो छोटासा गुंड आहे त्याला हळूहळू पाय फुटतात, त्याला हळूहळू खत पाणी, त्याला कुठंतरी माती म्हणता ना, ते पाणी मिळतं आणि मग त्याचं जे अंकुर आहे ते अंकुर फुटत फुटत मोठा तयार होतो. अशा गोष्टी करतात आणि म्हणूनच ही जी काही भरती आहे ही पारदर्शकतेने व्हायला पाहिजे, एवढंच आपण याच्यातनं सांगू शकतो. आणि हे जर तुम्ही असं कंटिन्यू, म्हणजे शासनाने जर असं जे काही मधली यंत्रणा आहे, आपण कोणा एका माणसावर एकावर ब्लेम नाही करत आहे, बट जे काही असे मध्ये लोक असतात यांनी जर ह्या गोष्टी पारदर्शकतेने नाही केल्या तर मग अशा गोष्टी घडत असणार आहे. खूप काही ज्वलंत विषय असो, आपण त्याच्यावर जास्त भाष्य करणं मला नाही वाटत, कारण की आपल्याला बहुतेक गोष्टी, आतल्या गोष्टी काय आहेत ते आपल्याला माहीत नसणार आहेत. ओके, त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा देखील आहे, ते त्यांचं काम करताच आहेत. आपलं काम आहे की तुमच्यापर्यंत पोहोचणं, तुम्हाला सांगणं, तुमच्यापर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब्स पोचवणं, की जेणेकरून तुमचा दिवस, तुमचं पुढचं आयुष्य, तुमचं पुढचं जे काही येणाऱ्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये चित्त लागावं. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे, छोटं पण आहे आणि बघायला गेलं तर खूप काही मोठं पण आहे. खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, खूप काही छोटंसं आयुष्य आहे, ह्याच्यात आपल्याला चांगल्या गोष्टी देखील करायच्या आहेत. मग अशा गोष्टी करताना पॉझिटिव्ह राहा मित्रांनो. कधी काय भरोसा नाही. फुगा म्हणता ना, ते फुगा टाचणी मारली का फुटला, तसंच आहे, कधीही काही होऊ शकतं. सो पॉझिटिव्ह राहा. 2 वेळचं जेवण आपल्याला व्यवस्थितरित्या मिळते, व्यवस्थितरित्या आपल्याला झोप लागते, व्यवस्थितरित्या आपण श्वास घेतो आहे, आपल्याला जाणवत नाही आहे. काही लोक असे आहेत की त्यांना असा विचार करावा लागतो की अरे मला आता थोडा श्वास घ्यायला त्रास होतो आहे का, असं ज्यावेळेस वाटायला लागलं ना, कुठंतरी कमी आहे आपल्यामध्ये. जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही, जोपर्यंत आपलं शरीर मजबूत आहे, जोपर्यंत आपलं विचार करण्याची चांगली क्षमता आहे, चांगले विचार आपल्या मनामध्ये येत आहे, चांगला झोप लागते, जेवण करतोय, पोट साफ होतोय, सगळ्या गोष्टी ज्यावेळेस योग्य आहेत ना मित्रांनो, दॅट इज युअर वेल्थ मित्रांनो. खरी संपत्ती तीच आहे मित्रांनो, बाकी काही नाही. ओके, पॉझिटिव्ह राहा. खूप काही गोष्टी असतात मित्रांनो, बोलण्यामध्ये खूप काही निघत असतात गोष्टी. असो, अभ्यास करा, चांगला पॉझिटिव्ह विचार करा, नक्कीच भरत्या येतील, भरत्या जातील. आपल्याला आपली एक जागा करायची आहे आणि असो. ओके, धन्यवाद.